मेडिकवर हॉस्पिटल भोसरी येथे लंग फेल्युअर क्लिनिकचं उद्घाटन. प्रगत श्वसनविकारांसाठी सर्वसमावेशक उपचार सुविधा. प्रगत श्वसनविकार आणि फुफ्फुसांच्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांना विशेष आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटल भोसरी पुणे येथे विशेष लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करण्यात आला आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून प्रगत श्वसन विकार असलेल्या रुग्णांसाठी बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून निदान, उपचार, पुनर्वसन आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या विशेष क्लिनिकमध्ये क्रॉनिक रेस्पिरेटरी फेल्युअर, क्रॉनिक ॲब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मरी डिसीज, गंभीर अस्थमा, इंटस्ट्रियल लंग डिसीज, पल्मरी फायब्रोसिस आणि कोविड नंतरच्या श्वसनविषयक गुंतागुंतीवर विशेष उपचार केले जाणार आहेत. या क्लिनिकच्या माध्यमातून श्वसन विकाराचे लवकर निदान, नियमित वैद्यकीय निरीक्षण आणि वेळेवर उपचार याबाबत जागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे. सतत धाप लागणे, दीर्घकाळ खोकला, शारीरिक हालचालींमध्ये दम लागणे, वारंवार होणारे श्वसन विकार किंवा ऑक्सिजनच्या सतत गरजेची लक्षणे असलेल्या रुग्णांनी तज्ज्ञांकडून श्वसन विषयक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. चला प्रत्येक श्वासाला अर्थपूर्ण बनवूया. सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ. येस सर, आप रेडी हो गया? यस. काय बोलाल हे जी नवीन तुम्ही उपक्रम चालू केले? नमस्कार, मी डॉक्टर आनंद नवर. आपण आज मेडिकलमध्ये प्रथम पूर्ण PCMमध्ये पुण्यामध्ये लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की वाढतं प्रमाण, आजारांचं वाढतं प्रमाण, आणि त्या वाढत्या प्रमाणामुळे बरेच लोक त्या आजारापासून सफर करतात. त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही किंवा निदान होत नाही आणि त्यांचा आजार बळकावत जातो, ते वाढत जातो. त्यामुळे एक फॅमिलीवरती पण बर्डन होतं पैशाचं. दुसरं म्हणजे पैशाचंच बर्डन नसून पेशंट दिवसात दम लागल्यामुळे घरात राहणे हा पण एक फॅमिलीसाठी मोठा बर्डन आहे किंवा नुकसान आहे फॅमिलीसाठी. तर ह्याला आपण पूर्ण योग्य मार्गदर्शनाने निदान करून पेशंटवरती योग्य उपचार करून त्याला पूर्ण नियंत्रणाखाली आणू शकतो आणि पेशंट्सना आपल्या दररोजच्या लाईफ ॲक्टिव्हिटी करण्यापासून तयार करू शकतो. आणि ह्या सर्वसाधारण गोष्टी आहेत, जसं की इनहेलर्स वापरणे किंवा योग्य निदान करून घेणे,
वृक्षांचे योग्य व्यायाम करणे, वृक्षा डाएटचं आपण मार्गदर्शन करू शकतो. त्यानुसार वृक्षांचे आजार नियंत्रणाखाली येऊ शकतात. यासाठी आपण प्रथमतः BCMC मध्ये लंग फेल्युअर क्लिनिक सुरू करतोय. धन्यवाद. आता हे जे तुम्ही सांगताय रेस्पिरेशन के लिए डाइट हम लोग के डेली लाइफ में बहुत ज़्यादा ही इम्पोर्टेंट है, क्योंकि फॉर एवरी एस्पेक्ट वी नीड डाइट. अभी लंग हेल्थ में डाइट क्यों इम्पोर्टेंट है, क्योंकि मसल्स, जो लंग्स में मसल्स रहते हैं वो धीरे धीरे करके वीक हो जाते हैं, स्पेशली ओल्ड एज में, जब पेशेंट्स उतना इंटेक नहीं रहता है, मेटाबॉलिज्म कम हो जाता है, सांस लेने में दिक्कत होता है, पेशेंट ऑटोमेटिकली कम खाएगा. तो उनके लिए प्रोटीन बहुत इंपॉर्टेंट हो जाता है. मसल लॉस हो जाएगा, उनका वेट कम हो जाएगा. मसल लॉस होने से इक्वली फिर वेट कम हो जाएगा, एंड इम्यूनिटी फिर कम होने से इन्फेक्शन का खतरा और बढ़ सकता है. तो इसी वजह से डाइट, न्यूट्रिशन इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट. एंड प्रिवेंशन के लिए पहले से, जैसे मैंने बोला कि विटामिन सी, प्रोटीन इनटेक होना चाहिए एवरी डे. प्रोटीन में जैसे कि अंडे, पनीर, दूध, दही, ये सब इंक्लूड करना चाहिए. विटामिन सी के लिए हम लोग के पास सबसे इम्पोर्टेंट जैसे कि आंवला, कैप्सिकम, नींबू, वेरी बेसिक, ये सब इंक्लूड करना चाहिए ताकि अपना इम्यूनिटी स्ट्रांग रहे एंड प्रोटीन इनटेक भी बरकरार रहे. थैंक यू. सो बेसिकली हमें जब लंग्स के लिए बात करें तो हम सबसे पहले ये बात करेंगे की हमारी कॅपॅसिटी कैसे बढ़ाई जाए. तो सगळ्यात पहिले कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याला बेसिक एक्सरसाइजेस करावे लागतात, ज्याच्यामध्ये काही होऊ नये याच्यासाठी आपल्याला सायकलिंग, रनिंग, जॉगिंग हे तुम्ही आउटडोर एक्सरसाइजेस करू शकता. आणि जर आपल्याला काही डिटेक्ट झालं इन केस लंग्स फेल्युअर किंवा अस्थमा किंवा एनी लंग कंडिशन, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हॉस्पिटलाइज्ड होऊन आपण जे बेसिक ट्रीटमेंट असतात ते चालू करून त्याच्यानंतर लंगची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे काही एक्सरसाइज असतात, म्हणजे डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस, स्पायरोमेट्री, ते चालू करून आपण लंग्सचे मसल्सची कॅपॅसिटी वाढवून त्याच्यातनं आपण आरामसे बाहेर पडू शकतो. असं काही नाही आहे की एकदा मध्ये तुम्ही एखाद्या लंगचा आजार झाला की ते लाईफ लॉंग असतं वगैरे, असं काही नाही आहे. सो लंगचे केसेस क्युअर होतात, 100% क्युअर होतात जर तुम्ही लवकर त्याच्याकडे लक्ष दिलं तर.